जे जन्माला येणारं जन्म घेतलेलं एक दिवसाचं बाळ बी सुरक्षित नाही. मग त्याचं भविष्य काय घडणार आहे? तो भ्रष्टाचार हॉटेलवाल्यापर्यंत पोहोचलाय, तो भ्रष्टाचार चहावाल्यापर्यंत पोहोचलाय, तो भ्रष्टाचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचलाय, तो भ्रष्टाचार दूधवाल्यापर्यंत पोहोचलाय. म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी हवा सुद्धा पवित्र आणि स्वच्छ ठेवली, अन्नधान्य आणि पाणी तर गेलेलंच आहे. म्हणजे ते बाटलं किंवा ते अस्वच्छ झालं म्हणजे ते भ्रष्टाचारानं मलिन झालेलेच. एक दिवसाचा खर्च तुमच्या लाईट बिलामध्ये गेला असं गृहीत धरून आठवड्यातला. एक दिवसाचा खर्च पाहुणे रावळे चहा पाण्यामध्ये गेला. मग भाजीपाल्यासाठी किराण्यासाठी तुमच्याकडे उरले किती? त्यातून शिक्षणासाठी आरोग्यासाठी उरले किती? आणि आज जर बघितलं तर आरोग्याच्या दृष्टीनं एवढे भयानक प्रश्न आहेत की लोक सामान्य माणसं दवाखान्यातच जात नाहीत. आज बाजारात गेले तर 500 रुपयात एक पिशवी भरून भाजीपाला येत नाही आठवड्याचा. चोरांच्या जशा टोळ्यात तसे हे अधिकृत सरकारचे चोर आहेत, ज्यांना परवाना दिलेला आहे की तुम्हाला अधिकृतपणे चोरी करता येईल, अधिकृतपणे लोकांना लुटता येईल. म्हणजे शासनमान्य चोर. विचारायचं होतं की भविष्यात म्हणतो आपण समजा ही वरचीवर परिस्थिती, पाऊस नाही, मुलांची काही गोष्टी शिक्षण नाहीत, त्यांनी नोकऱ्या नाहीत, मग शिक्षण जरी घेतलं तर नोकऱ्या नाहीत, ह्याच्यावर गोष्टी अजून 10-5 वर्षांनी कशा होतात सर? अवघड परिस्थिती आहे ना. प्रश्न कसा आहे की आजच लोकसंख्या एवढी भारतातली वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, त्यानंतर शेती कमी होत चालली. शेतीमधून जो पूर्वी रोजगार मिळत होता, कारण पूर्वी कसं होतं की इंडस्ट्रीपेक्षा शेती ही खरी इंडस्ट्री होती. कारण गावातले मजूर हे गावात रोखले जात होते, त्या प्रत्येक मजुराला गावात काम भेटत होतं आणि माणसांची संख्या कमी होती, गावाची लोकसंख्या विरळ होती, गावं विरळ होती. आता गावं माणसांनी भरून गेलेली, उलट गावात रोजगार भेटत नाही म्हणून माणसं मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या शहराकडे स्थलांतर करतात. बरं, मोठ्या शहराकडे स्थलांतर जरी केलं तर मोठ्या शहरामध्ये घरांचा प्रॉब्लेम आहे, राहण्याचा प्रॉब्लेम आहे, तिथली महागाई आहे. मग आता 10 ते 15 हजार रुपयामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन तरुण पोरं म्हणजे पदवीचं शिक्षण घेऊन तेवढ्या कमी पगारावर नोकऱ्या का करतायत? कारण तेवढं सॅच्युरेशन झालेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि परत त्याची शाश्वती नाही. आलं लक्षात? आणि सरकारी नोकरी मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही, कारण सरकारी नोकरीमध्ये करप्शन इतकं वाढलेलं आहे. कारण तुम्ही बघा, नीटचे पेपर फुटले, TETचे पेपर फुटले. आता हे फुटले हे आपल्याला सोशल मीडियामुळे माहीत झालं. सोशल मीडिया जर नसता तर माहीत झालं नसतं. पूर्वीच्या काळी सुद्धा असे वशिलेबाजी फुटाफूट होतच असणार आहे. म्हणजे नोकऱ्या तुमच्या कष्टावरती, तुमच्या मेहनतीवरती, तुमच्या गुणवत्तेवरती, तुमच्या बुद्धिमत्तेवरती राहिलेल्या नाही. इथं काय आहे माहिती काय की नोकऱ्या सुद्धा तुम्हाला करप्शनवरतीच मिळत आहेत. म्हणजे अगोदर लाखो रुपये द्यायचे आणि नोकरी घ्यायची. मग आता नोकऱ्या विकत घेण्या इतकी परिस्थिती सर्वसामान्य माणसाची नाही, शेतकऱ्यांची नाही. तो अगोदर संपलेला असतो शिक्षणामुळे, कारण शिक्षण काही सोपं राहिलेलं नाही. आज तुम्हाला 10वी पर्यंत जरी पोरग शिकवायचं म्हटलं तर 10वी पर्यंत त्या पालकाचे 10-15 लाख रुपये खर्च झालेले असते. आणि तिथून पुढच्या 11वी-12वी मध्ये तर मग विचारायचंच काम नाही. हे असं कॉम्पिटिशन आहे. ट्युशनला लाखो रुपयांच्या फीस आहेत. म्हणजे ज्या संस्था, ज्या शाळा सरकारनं अनुदान म्हणून आमच्या फीस वाढल्या, तिथं नोकर भरती किंवा अनेक क्षेत्रामधली जी नोकर भरती तर ती पैशावर जर होत असेल तर मग ते शिक्षक असो नाही तर कुठलेही कर्मचारी असो, त्यांच्यामध्ये टॅलेंट नसणारे, त्यांच्यामध्ये गुणवत्ता नसणार. आणि मग तुम्हाला शाळेमध्ये जर समजा चांगले शिक्षक नाही भेटले तर पालक आणि विद्यार्थी बाहेर जाणारच आहे प्रायव्हेट क्लासेसमध्ये. आणि ज्यांनी पैसे भरून नोकरी घेतली तो काय म्हणणार आहे, मी पैसे भरले तर आता माझ्या नोकरीवरून मला कोणी काढू शकत नाही, माझा एवढा वशिला आहे, माझा तेवढा वशिला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय झालंय की राजकारणाच्या भोवती सगळं फिरायला लागलं, राजकीय नेत्यांच्या भोवती सगळं फिरायला लागलं. आणि त्याच्यामुळं ज्यांना नोकऱ्या लागल्यात ते काम करीनात, जे कर्मचारी आहेत ते करप्शन करतायत आणि करप्शन करणारे अधिकारी राज्यकर्त्यांना बरं वाटतात, कारण त्यातून सगळ्यांनाच वाटा मिळतोय ना, फायदा मिळतोय. म्हणजे हे काय झालं की ह्यांना अधिकारी मानताच येत नाही. चोरांच्या जशा टोळ्यात तसे हे अधिकृत सरकारचे चोर आहेत, ज्यांना परवाना दिलेला आहे की तुम्हाला अधिकृतपणे चोरी करता येईल, अधिकृतपणे लोकांना लुटता येईल. म्हणजे शासनमान्य चोर जे की प्रशासनामध्ये आहे.
असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्या चोरीतला वाटा जर सत्ताधाऱ्यांना भेटत असलं तर ते तुमचे प्रॉब्लेम कायला सोडी. नाही. आत्ता ताजच उदाहरण जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे बोलतोय मी हे वाईट वाटेल किंवा एखाद्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावरला वाईट वाटेल, परंतु वस्तुस्थिती आहे ना. हो. तुम्ही बघा की रोज पेपरमध्ये एक तरी बातमी ही करप्शनची असते, निलंबनाची असते. आता 350-400च्या आसपास IPS IAS अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहे. मग ह्यावड्यामध्ये आपल्याला एकच तुकाराम मुंडे कसं काय आठवतो? हो. त्यांच्यावरतीच लोक का प्रेम करतायत? बरोबर. म्हणजे एवढे जर अधिकाऱ्यामध्ये एकच जर चांगला प्रामाणिक असेल तर बाकीचे अप्रामाणिक आहेत असं सरळ सरळ नाही. सरळ बरोबर का? हो. किंवा त्यांच्यामध्ये प्रामाणिकता जरी असली तरी ती भित्री आहेत, लपून काम करतायत किंवा राजकीय लोकांच्यामुळे दबतायत असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे पूर्णपणे निखळ लोकांसाठी काम करणारी माणसं ना शाळेमध्ये आहेत ना प्रशासनामध्ये आहेत. त्याच्यामुळं लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये याच्या झळा भेटत आहेत, त्यांची कामं भेटत नाहीत, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहेत आणि वरवर सरकार तुमच्यासाठी रोज काही ना काही नवीन काम लावते. बरोबर. अमुक कार्ड काढा, तमुक कार्ड काढा, तमुक काढा, रोज 100-200 रुपये तुमच्या खिशातले जातील. मग वेगवेगळे चार्जेस म्हणून तुमच्या बँकेतले पैसे कपात होत आहेत. म्हणजे बँकेत पैसे ठेवा तरी अडचण आणि घरात पैसे ठेवा तरी अडचण. आणि तिथून पुढं थोडेफार तुम्ही व्यवसायामध्ये कमवायला लागले तर तुम्ही GST भरला, रिटर्न्स भरले, नाही भरले तरी अडचण. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्यावरती तुमच्या एक रुपयावरती सरकारने आता टाच आणलेली, तुमचं आर्थिक स्वातंत्र्य संपलेलं. बरोबर. आणि बरं दुसरी गोष्ट, हे सगळी परिस्थिती समजा एक प्रशासन म्हणून देश म्हणून असा नका समजा, महसूल म्हणून. दुसरी गोष्ट, इथल्या लोकांना भविष्याच्या दृष्टीने सरकारकडं कुठला प्लॅनच नाही ना. की 10 वर्षांनी जर असं संकट आलं तर आपल्या देशातली एवढी मोठी पब्लिक आपण कशी हँडल करणार? त्यांच्या उपजीविकेसाठी आपण काय प्रयत्न करणार? एखादी नैसर्गिक आपत्ती आली, एखादी रोगराई आली तर त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? कोरोना आला त्यावेळेस आपण परिस्थिती बघितली. दवाखान्याच्या परिसरामध्ये आवारामध्ये झाडाखाली लोक बसून सलाईन लावून ट्रीटमेंट घेत होते. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय शासनाला अडॉप्ट करावं लागल्या, दवाखाने तिथं टेम्पररी छावण्या भरल्यासारखे आपल्याला उभारावं लागले. मग अशा ठिकाणी जर तुम्हाला हे करावं लागत असेल, ऐनवेळी यंत्रणा अशी जर तुमची अपुरी पडत असेल तर त्या बाबतीत आपण अपयशी आहोत. कारण सरकार आणि सत्ताधारी तुमच्यासाठी काम करत नाहीत हे सरळ उघड आहे. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर आज सामान्य मध्यमवर्गीय माणसाची सेव्हिंग होत नाही. कारण तो जो कमवतोय तर त्या कमाईमधून त्याला घर चालवणं मुश्किल आहे. आज बाजारात गेलं तर 500 रुपयात एक पिशवी भरून भाजीपाला येत नाही आठवड्याचा. बरोबर. आणि तुम्हाला रोजगार किती भेटतोय? तुम्हाला जर 10,000, 15,000, 15,000च्या आसपास जर काम भेटत असेल तर तुम्हाला 300 रुपये 400 रुपये तुमचा रोजगार आहे. बरोबर का? म्हणजे रविवारची सुट्टी वगळली तर तुमच्याकडे 6 दिवसाचं काम आहे असं गृहीत धरू. रोज जर तुम्हाला काम भेटलं किंवा एखाद्याला प्रायव्हेट नोकरी भेटली तर तुम्हाला त्यातल्या 6 दिवसामधला 1 दिवस तर तुमचा भाजीपाल्यात गेला. 1 दिवसाचा खर्च तुमच्या लाईट बिलामध्ये गेला असं गृहीत धरू आठवड्यातला. 1 दिवसाचा खर्च पाहुणे रावळे चहा पाण्यामध्ये गेला. मग भाजीपाल्यासाठी किराण्यासाठी तुमच्याकडे उरले किती? त्यातून शिक्षणासाठी आरोग्यासाठी उरले किती? आणि आज जर बघितलं तर आरोग्याच्या दृष्टीनं एवढे भयानक प्रश्न आहेत की लोक सामान्य माणसं दवाखान्यातच जात नाहीत. बरोबर आहे का? आणि सरकारी दवाखान्यावरती आता विश्वास राहिलेला नाही. कारण तिथं औषधं भेटत नाहीत आणि योग्य ट्रीटमेंटही भेटत नाही. अनेक ॲक्सिडेंट केसमध्ये अचानक झालेल्या केसेसमध्ये एखादा पेशंट जर आला तर तिथला कर्मचारी किंवा तिथला शिपाई डॉक्टरला कॉल करतो, फोन करतो की या आता पेशंट आलेलं. मग तो काय म्हणतो? डॉक्टर म्हणतो की आता माझी ड्युटी संपलेली आहे. बरोबर का? मग दुसऱ्याची जी ड्युटी आहे तर तो त्यातला परफेक्ट नसतो किंवा त्याचा स्पेशलिस्ट नसतो. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो येईल त्यानंतर मग त्या पेशंटला तो बघेल. मग पेशंटने तोपर्यंत जीव धरला तर ठीक, म्हणजे नशिबाचा खेळ आहे. म्हणजे आज तुमचा जीव कधी जाणार आणि कधी तुम्ही मरणार काय याच्या बाबतीमध्ये लॉटरीचं तिकीट आहे. सरकार तुम्हाला त्याच्यात काहीच देऊ शकत नाही. सरकारी दवाखाने असून उपयोग काय? तुम्हाला इमर्जन्सी मिळतच नाही ना. आलं लक्षात? आणि दुसरी गोष्ट, जे दवाखान्यामध्ये साहित्य खरेदी केलं जातं त्यात बी भ्रष्टाचारच.
असं कुठंच क्षेत्र राहिलं नाही. तुकाराम मुंडे हो त्यांचं खरं कौतुक करावं तेवढं मान्य मग कमी आहे, कारण भ्रष्टाचार फक्त प्रशासनामध्ये नाही, तो भ्रष्टाचार हॉटेलवाल्यापर्यंत पोहोचलाय, तो भ्रष्टाचार चहावाल्यापर्यंत पोहोचलाय, तो भ्रष्टाचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचलाय, तो भ्रष्टाचार दूधवाल्यापर्यंत पोहोचलाय. म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी हवा सुद्धा पवित्र आणि स्वच्छ ठेवली, अन्नधान्य आणि पाणी तर गेलेलंच आहे. म्हणजे ते बाटलं किंवा ते अस्वच्छ झालं म्हणजे ते भ्रष्टाचारानं मलिन झालेलेच. शेतकरी या ठिकाणी खताचे डोस वारंवार देतो, फळावरती फवारण्या करतो, म्हणजे त्याला अपेक्षा काय, मला आहे त्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे, म्हणजे हा भ्रष्टाचारच आहे. बरोबर. आणि मग जर अशी अंधाधुंदी आणि अशी जर परिस्थिती उद्भवत असली तर सुरक्षित कोण आहे? कुणीच नाही. बरोबर. म्हणजे जे जन्माला येणारं, जन्म घेतलेलं एक दिवसाचं बाळ बी सुरक्षित नाही, मग त्याचं भविष्य काय घडणार आहे? ते जन्माला येताच, त्यांनी डोळे उघडताच त्याचं काय होईल याची गॅरंटी त्याच्या आईबापाला नाही. तर अशी एकंदर परिस्थिती आहे. आता यात परत सर व्यवसाय आणि धंद्याबद्दल काय, आता काय म्हणजे पुढचं भवितव्य काय राहील? आणि समजा ठीक आहे आता नोकऱ्या नाहीत, पुढे काय कसं ह्याचं नियोजन करता येईल किंवा ह्याच्यामध्ये काय लोकांना आपल्याला हे करता येईल? नोकऱ्या नसल्यामुळे व्यवसाय करणाऱ्याची संख्या वाढली. प्रत्येक ठिकाणी एका गोष्टीसाठी शेकडो दुकान आहेत. बरोबर. आणि लोकसंख्या जरी जास्त असली तर लोकांच्या खिशात पैसा पाहिजे ना. बरोबर. एक लिमिटेड ठराविक लोकांच्या खिशात आज पैसा, एक तर 2 नंबरचे धंदे करणारे आणि दुसरी गोष्ट नोकरी करणारे, याच्या व्यतिरिक्त कोणाजवळही पैसा नाहीये. आणि मग एखाद्याला जर मोठी गरज असेल तर तो काय करतो, असली त्याच्याकडे प्रॉपर्टी तर तो विकतो ना, मजा करतो. बरोबर. आणि जे कष्ट करणारे, घाम गाळणारे किंवा ज्यांना वाटतं आज ना उद्या आपली परिस्थिती सुधरेल, त्यांच्याकडे काय, ते व्यवसाय टाकून बसते. बरोबर. आणि त्या व्यवसायाची कुठली गॅरंटी नाही चालण्याची. बरोबर. आता परिस्थिती अशी आहे की जर समजा हे आज कशी ना कशी माणसं जगताय, व्यवसाय चलू नाही चलू, पण कमीत कमी ते त्यांच्या कष्टाची भाकरी कमवून खात आहेत. परंतु ह्या परिस्थितीतून भविष्यामध्ये कुठलाही सुधारण्याचा मार्ग नाही. महागाई वाढतच चाललेली, अन्नधान्य कमी होत चाललेली. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की यातून देशाचं आणि भविष्यातलं चित्र हे फार वाईट आहे. काय मी वारंवार सांगतोय की आपल्या देशामध्ये भविष्यातील 20 वर्षामधली अन्न टंचाई ही भयंकर असणार. आता आपल्याकडे अन्नधान्य जे आहे, बनावट तेल असेल, दूध असेल, हे बंद केल्यानंतर बघा तुम्हाला तुम्हाला तूप तोडाय ना, एकूण देशामध्ये 20% काय म्हणते त्याला दूध निर्मिती आहे, 18% तेल निर्मिती आहे, 82% तुम्हाला सगळं बनावट आतापर्यंत भेटत. मग आता वस्तूच्या किमती वाढतील ना. तसंच अन्नधान्याचं, तुम्ही जर बिना रासायनिक, बिना फवारता जर फळं आणि अन्नधान्य पिकवायला लागले तर त्याचं उत्पादन कमीच होणार आहे. आणि त्याचं उत्पादन कमी झाल्यानंतर त्याचे भाव वाढणार, आणि भाव वाढल्यानंतर सामान्य माणसाचे ते आवाक्यात राहणार नाही. म्हणजे त्याला काय करावं लागेल, 2 भाकरी खात होता तिथं त्याला अर्धी भाकर खावं लागेल, चतुर भाकर खावं लागेल, त्याचं कुपोषण होईल. म्हणजे माणसं अशा पद्धतीनं भूकबळी करू शकतात. आणि हा आकडा फार मोठा असणार आहे, कारण वेळोवेळी शास्त्रज्ञांनी ते सांगितले की तुम्ही आज कसे जरी जगत असले, पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला भूकबळी न मरण्याशिवाय पर्याय नाही. मृत्यू निश्चितच आहे. बरोबर. आणि यातून सुटण्यासाठी आपल्याकडे कुठली उपाययोजना नाही. आणि त्या दृष्टीनं आज सरकार अजूनही जागं झालेलं नाही. फक्त कागदोपत्री योजना आहेत, कागदोपत्री जाहिराती आहेत त्याच्या. म्हणजे उपाययोजनापेक्षा त्याच्या जाहिराती जास्त खर्च आहे प्रत्यक्ष. म्हणून इथल्या लोकांना ना जीवन आहे ना भविष्य. बरोबर. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांच्याकडे दृष्टी आहे का, असे असंख्य लोक विदेशामध्ये बाहेर जायला लागले, स्थायिक व्हायला लागले, शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं. त्यांना तिथलं राष्ट्रीयत्व ते घ्यायला लागले. त्याचं कारण काय, त्यांना कळून चुकलेलं की इथं आपलं काहीच नाही आणि पुढच्या पिढ्या जगू शकत नाही. बरोबर. ठीक आहे, त्यांच्याकडं नॉलेज होतं, बुद्धिमत्ता होती, गुणवत्ता होती, दृष्टी होती, म्हणून ते बाहेर गेले. परंतु जी लोक आजही जनावरासारखं, शेळ्या मेंढ्यासारखं इथं आयुष्य जगतायत, काय त्यांच्या हालाखीचं, त्यांच्यावरती बेतलेल्या वेळेचं हे पापाचं ओझं कोण घेणार आहे? आलं का लक्षात? आणि हे राज्यकर्तेचं ते काय, त्यांना सुख ना दुःख, ते पाप ना पुण्य, त्यांना तर काय देणं घेणे त्यांना.
ह्या सगळ्यांचा इफेक्ट म्हणजे सगळ्यात वाटतं हे लोकसंख्येचाच सगळ्यात जास्त आहे. नाही, लोकसंख्या आहे आणि प्रश्न गोष्ट काय आहे माहिती का, की मुळामध्ये इथले नेते, बरोबर आहे का, इथली सत्ता कोणाच्या हातात द्यावी हे खूप महत्वाचं. हे महत्वाचं आहे. आणि ते सामान्य लोकांना कळत नाही. आज बी आपण किती जरी हे सांगितलं का नाही, तर सामान्य माणसाला त्यांचं भवितव्य त्यांना कळत नाही. आज अनेकदा आपण काय म्हणतो की बुवा ग्रामीण भागामध्ये त्यांची पोरं त्यांच्या आईबापालाच घराच्या बाहेर काढतात, लाथाबुक्क्याने मारतात. ते चुकीचं म्हणता येणार नाही ना, असं होऊ नये, पण ते चुकीचं नाही ना. त्याचं कारण काय माहिती का, की त्यांच्या आईबापानं त्यांच्या मुलाच्या भवितव्याविषयी काही बघितलंच नाही ना. आलंच लक्षात. माझ्या मुलाला माझ्या गावातली जिल्हा परिषदेची शाळा चांगली असावी, दर्जेदार असावी आणि तिथं शिकवायला येणारा शिक्षक सुद्धा चांगला असावा, यासाठी त्या गावातला पालकवर्ग कितीदा शाळेत जातो, बरोबर का, नेत्याकडे कितीदा जातो. मग त्याचं तिथं मुलाचं भवितव्यच त्या शाळेत घडत नसेल, तर अशा लोकांनी, त्या गावातल्या लोकांनी जातीच्या नावाखाली, खाण्यापिण्याच्या नावाखाली, दारूच्या नावाखाली त्या नेत्यांना मतदान का करावं. बरोबर आहे का. मग त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मुलाच्या भवितव्यापेक्षा तो नेता जवळचा वाटतो ना. बरोबर आहे का. मग ते मला सांगा की त्या पोराचं पुढच्या 10 वर्षात भवितव्य खराब झाल्यानंतर, ते पोरगं 10, 20, 25 वर्षाचं झाल्यानंतर त्याच्यासमोर हे असंख्य प्रश्न आहेत, त्याचं डोकं चलत नाही ना. मग त्या टेन्शनमध्ये तुम्हाला लाथाबुक्क्या घालीन, तुम्हाला मारीन, खून करीन किंवा तुम्हाला घराच्या बाहेर काढीन, बरोबर का. त्याच्या मानसिकतेला काहीच नाही, पर्यायच नाही. म्हणून ही जी सामाजिक परिस्थिती आहे, वेगवेगळ्या विघातक घटना घडतायत, त्याला ही समाज व्यवस्था जबाबदार आणि त्यासाठी प्रत्येक माणूस जबाबदार, असं एकूण परिस्थिती आहे.